क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण शहरात ऑनलाईन सट्टा जुगार सेंटरवर सायबर क्राईमचा छापा, 5 आरोपी ताब्यात, अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती। कळवण शहरातील फुलमाता चौक परिसरातील गंगा निवास येथे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग सट्टा जुगार सेंटरवर नाशिक सायबर क्राईम विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून लॅपटॉप, मोबाईल आणि विविध बँकांचे पासबुक, एटीएम कार्डसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या घटनेमुळे कळवण शहरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फुलमाता चौक गंगा निवास येथे एका केबल ऑपरेटरच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आंतरराज्यीय टोळीकडून ऑनलाईन गेमिंग व बेटिंगचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती नाशिक सायबर क्राईम विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सायबर क्राईमच्या पथकाने 25 जून रोजी नियोजनबद्ध छापा टाकला। या कारवाईत अरबाज शब्बीर शेख वय 27, वडनेर दुमाला देवडाली, आसिफ जाफर हुसैन 42, लासलगाव तालुका निफाड, पठाण अरबाज खान फरीद खान वय 23, हिम्मतनगर साबरकंठा गुजरात, पंकज नामदेव आहेर वय 34, पाथर्डी रोड वडनेर आणि सागर रमेश कांबळे वय 38 कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले। हे आरोपी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून रेड्डी 410 ब्रांच, क्रिकबेट 9911X आणि प्ले कॅसिनो या वेबसाईटद्वारे ग्राहकांना ऑनलाईन डिपॉझिट व विड्रॉल सुविधा देऊन ऑनलाईन बेटिंग सट्टा जुगार चालवत असल्याचे तपासात उघड झाले। सायबर क्राईम पथकाने आरोपींकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 3 राउटर, विविध बँकांचे 54 पासबुक, 4 चेकबुक, 25 एटीएम कार्ड, त्यात जोडलेली 26 सिम कार्ड, पैशांच्या हिशोबाच्या 4 वह्या व इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5), ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन कायदा 2025 चे कलम 5, 6, 7, 9 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 क आणि 66 ड अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। सर्व 5 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि तपासी अधिकारी धीरज गवारे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करावी असे आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली। त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली। त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहे। त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली। कळवण या ठिकाणी त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले। त्या 5 इसम हे वेगवेगळ्या 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते आणि त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 एटीएम कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।